नकाशा प्रमाण या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघतोय की आकृती 9.7 च्या आधारे शॉपिंग मॉल पासून इतर ठिकाणांची जमिनीवरची अंतर किती आहेत ती आपल्याला शोधायची आहे आणि सोबतच्या तक्त्यामध्ये ती नोंदवायची आहे. खालील तक्त्यामध्येच नोंदवायची आहे. बृहद प्रमाण आणि लघु प्रमाण नकाशे या मुद्द्याच्या अंतर्गत आपण जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशामध्ये जास्त जागा व्यापतो ते बृहद प्रमाण नकाशे असतात. कोणते? बृहद प्रमाण नकाशे. ह्याच्यामध्ये काय दाखवलं जातं? जमिनीवरचा मर्यादित भाग. त्याच्यानंतर शहर, गाव, शेत इत्यादी नकाशे ही बृहद प्रमाण नकाशांची काही उदाहरणं आहेत. म्हणजेच सर्वसाधारणपणे 10,000 एकास 10,000 यापेक्षा लहान प्रमाण असलेले हे नकाशे बृहद प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात. आता हा संपूर्णपणे शॉपिंग मॉलचा एक संपूर्ण एक आराखडा आहे. एक झू पण आपल्याला दिसतोय. संपूर्ण तुम्ही व्यवस्थित हा आपल्या डोळ्याखालून घालायचा आहे की वाहनतळ आहे, तिथे विद्यालय आहे, चित्रपटगृह आहे, प्राणी संग्रहालय आहे आणि ह्याचं सुद्धा प्रमाण तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिले गेलेलं आहे. पुढे जाऊया. आता गणितामध्ये आपण दोन अपूर्णांकांची तुलना करतो. काय करतो? दोन अपूर्णांकांची तुलना करतो. तेव्हा ज्या अपूर्णांकातील छेदस्थानाची संख्या ही लहान असते त्या अपूर्णांकाचं मूल्य हे जास्त असतं आणि नकाशा प्रमाणामध्ये अपूर्णांकात नसून गुणोत्तरामध्ये ते दिलं गेलेलं असतं आणि म्हणून एकास 10,000 या अंक प्रमाणास बृहद प्रमाण आणि एकास 50,000 या अंक प्रमाणास लघु प्रमाण असं म्हणतात. मग जमिनीवरचा भाग ज्या नकाशामध्ये कमी व्यापतात ते लघु प्रमाण नकाशे असतात. काय असतात? लघु प्रमाण नकाशे. आलं लक्षात? अगदी इथपर्यंत बरोबर. बघा, हा नकाशांचा अभ्यास जो करतोय आता, भूगोलाचा जर तुम्हाला तास आला तर त्या तासामध्ये तुम्ही सर्वसाधारणपणे अगदी सहज हसत खेळत आपल्या बाईंबरोबर, आपल्या शिक्षिकांबरोबर ते आपला पृथ्वीचा गोल नकाशा बघून ते तुम्ही हे करता, शिकता. परंतु हा नकाशा प्रमाण ठरवला कसा जातो, कसं त्याचे प्रकार आहे, त्याचा विस्तृतरित्या अभ्यास आता आपण इथं करत आहोत. बरोबर आहे? आलं लक्षात? पुढे जाऊया. तर एखाद्या विस्तृत भूभागाची माहिती ही दाखवण्यासाठी लहान प्रमाण हे वापरूनच लघु प्रमाण नकाशे हे तयार केले जातात आणि जमिनीवरचा जो भाग ज्या नकाशामध्ये कमी जागा व्यापतात ते लघु प्रमाण नकाशे असतात. ते तर आपण आपल्या मुद्द्यामध्ये बघितलेलंच आहे. आणि नकाशा संग्रहातील हे नकाशे म्हणजेच जगाचा नकाशा हे लघु प्रमाण नकाशाची काही उदाहरणं आहेत. आणि मग ॲटलास मधील बहुतांश नकाशे हे सुद्धा लघु प्रमाण नकाशांची उदाहरणे आहेत. आता ॲटलास म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे, जणू जणू काय आपला पृथ्वी कोशच असतो. त्याच्यामध्ये इतके प्रचंड प्रमाणात ते त्याच्यामध्ये नकाशे असतात. त्याला ॲटलास म्हणतात. बरोबर? मग पुढे आपण बघूया की हा सुद्धा लघु प्रमाण नकाशाचे एक उदाहरणच आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. आपले काका पृथ्वी काका म्हणजे आपले नकाशागोल काका परत तुमच्याकडे आलेले आहेत. हे तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. तर नकाशातलं अंतर शब्द प्रमाणात बघा आणि जमिनीवरचं अंतर बघा, दोन्ही मधला किती हे आहे. इकडे नकाशावरील अंतर 1 सेंटीमीटर बरोबर, इकडे जमिनीवरचं अंतर 60 किमी. त्याच्यानंतर नकाशावरील अंतर संख्या प्रमाणामध्ये बघा,
इकडे आहे नकाशावरील अंतर एकास, इकडे 60,000 जमिनीवरील अंतर. इकडं नकाशावरील अंतर रेषा प्रमाण या अंतर्गत आपण बघतोय पूर्णपणे रेषा आणि जमिनीवरील. ते इकडे किमी आहे, इकडे किमी. बरोबर. पुढे जाऊया. जरा विचार करा. तर नकाशामध्ये प्रमाण का वापरावं लागतं आणि याबाबत विचार करून तुम्हाला एक परिच्छेद लिहायचा आहे आणि अर्थात हा तुम्हाला लिहायचाच आहे आणि आपल्या वहीमध्ये व्यवस्थित त्याला नमूद करायचंय. त्याच्यानंतर आपले तुमचे भूगोलचे काका काय बोलतात बघा नकाशातले, की हे नेहमी लक्षात ठेवा की नकाशावर प्रमाण जेव्हा लिहित असताना डावी बाजू ही नकाशावरील अंतर दर्शवते आणि उजवी बाजू हे जमिनीवरची अंतर दर्शवते. त्याच्यानंतर ते पुन्हा बोलतायत की हे नेहमी लक्षात ठेवा की नकाशाप्रमाण जमिनीवरील व्यापलेलं क्षेत्र, दाखवलेली माहिती आणि उदाहरणं म्हणजे नकाशा प्रमाणामध्ये बृहत प्रमाण, लघु प्रमाण, त्याच्यानंतर जमिनीवरचं व्यापलेलं क्षेत्र यामध्ये कमी आणि जास्त, दाखवलेली माहिती या अंतर्गत अधिक तपशील, कमी तपशील आणि उदाहरणामध्ये बघितलं तर गावाचा नकाशा, शाळेचा किंवा शेताचा आराखडा आणि इकडं लघु प्रमाणामध्ये नकाशा संग्रहातील नकाशे, देश, खंड आणि जग इत्यादी घटकांचा समावेश होतो. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या विभागामध्ये लघु प्रमाण कशाला म्हणतात हे तुम्हाला लिहायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.